नमस्कार, दंडवत. सुवर्णीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजची रेसिपी आहे वांग्याच्या फोडींची भाजी. आणि आता आपण सध्या रेसिपीज दाखवणार आहोत. तर चला, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळे काही जे व्लॉग टाकेल मी ते कृपया तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग बनवूया आजची रेसिपी. चला तर करूया सुरुवात. हे घेतलं साहित्य आणि सकाळी घाई असते म्हणून मी मसाल्याचाच डबा घेतला आणि त्याच्यातलंच साहित्य आणि हे चिरून घेतलं. बाकीचं जे काही आहे ते कट करून घेतलं. कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता हे सगळं काही बाजूला घेतलं. आणि आता टाकते तेल. आणि तेल टाकलं, 1.5 पळी टाकलं. आम्ही जवळजवळ 5 जण भाजी खाणारे आहोत, त्यांना एवढंच तेल वापरते मी. आणि बाजूला ठेवलेलं आहे ना, हे हळदीचं दूध आहे. आम्ही दोघं हळदीचं दूध घेतो. आणि आता तेल तापून गेलं. मग मी टाकलं जिरं टाकलं बघा, 2 चमचे जिरं. जरा मी जास्तच वापरते. आणि आता टाकला कढीपत्ता. मग अद्रक टाकलं, लसूण टाकला आणि चांगलं तळून घेतला. आणि आता टाकते कांदा. हे बघा, कांदा टाकते आणि टाकला कांदा. आता परतून घेते चांगल्या प्रकारे. आणि सकाळी जरा घाई गडबड असते सगळ्यांचीच, पण आता बरं आहे. दादा आला आहे ना आणि सुनबाई आली आहे, ते पण आम्हाला हातभार लावता. दादा पोचून येतो ताईला स्टँडला आणि सुनबाई पण घरातले कामं मला करू लागते. आणि हे वांगे घेतले 1/2 किलो आणि स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून आणि इथे निचरायला ठेवले आहेत. भाजी साधी आणि सोपीच आहे, पण ती खूप छान लागते खायला. तुम्ही करून बघा, केल्यावरच समजेल तुम्हाला. आणि कांदे टाकून वांग्याची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. पण मी सुक्या भाजीतच टाकते, पातळ भाजीत नाही टाकत कांदा. टोमॅटो सुक्या भाजीमध्ये टाकते. आणि हे बघा, आता मी चांगली तळून घेते कांदा गुलाबी रंगाला येईपर्यंत. आणि आता टमाटे टाकते. टमाटे पण कांद्यासोबतच शिजवून घेते. एक प्रकारे शिजता असते कांदा आणि टोमॅटो. चांगले शिजल्यावरच मग दुसरे मसाले टाकायचे असतात, म्हणून शिजून घेते. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही बघा, आता मी मीठ टाकलं. नेहमीप्रमाणेच मीठ टाकते मी. आणि कांद्या टोमॅटोमध्ये मसाल्यामध्येच मीठ टाकते, मी नंतर नाही टाकत. मला एवढ्या दिवसापासून मी भाजी करते ना, म्हणून मला चांगलाच अंदाज आला आहे. तुम्ही नका टाकू. तुम्ही भाजीचं प्रमाण तुम्ही थोडं टाका, मग नंतर थोडं टाका, असं करा. कारण की एखाद्या वेळेला नवीन असलं ना तरी चुकतं. आता माझी एवढ्या दिवसापासून सवय झाली आहे मला, त्यामुळे माझं प्रमाण चुकत नाही. मी अंदाजानेच टाकते तरीसुद्धा. आणि मंद गॅसवरच हे सगळं काही जे आहे ना ते करून घेते मी. कारण मोठा गॅस केल्यावर काय होतं, त्या वस्तू तर व्यवस्थित एकजीव होत नाही, शिजत नाही, पण उलट करपून जातं आणि बाहेरून करपून जातं आणि मधून सगळं काही आहे ना ते कच्चंच राहतं. म्हणून कुठलीही गोष्ट एक तर मध्यम आसवर नाही तर मग कमी आसवर अशी करायची असते. आणि हे मसाल्याचाच डब्बा आहे, तोच घेते मी आता. आणि हिंग टाकला, आधी हिंग टाकतं. आता आपण मसाले टाकू. मसाले टाकून घेऊ. हिंग टाकला आणि आता चटणी टाकते. हे बघा, चटणी टाकून घेते. आणि जास्त चटणी आमच्याकडे लागत नाही. आम्ही कमीच तिखट, कमी मीठ, कमी तेल असं खातो. आमच्याकडे बीपीचे पेशंट आहेत आणि जवळजवळ सगळीकडेच आहेत आता. ही टाकली हळद, धना पावडर असं टाकून घेतलं भाजीमध्ये मी. आणि चांगलं कलसून घेते. आता चांगलं परतून घेते. आमच्याकडे कलसून म्हणतात बरं का. तुम्ही म्हणाल असं काय म्हणता, पण ती सवय झाली आहे ना. मी आता परतून घेते चांगल्या प्रकारे. आपण सगळ्या भाषा, ग्रामीण भाषा पण वापरते मी आणि आपली जी आहे ना मराठी ती पण वापरते. आता ही चांगल्या प्रकारे तळून घेते मसाला आपला. आणि वांग्याचं जे आपण धुवून ठेवलं मिठाच्या पाण्यातनं पाणी निचरायला ते टाकू आता. आणि आता मी ह्या शेंगदाण्याचा दाण्यांचा कूट केला आहे
थोड्या प्रमाणात आहे आणि सुकी भाजी आहे, त्याला काही जास्त लागत नाही दाण्याचा कूट, म्हणून कमीच टाकते. आणि ही डब्याची भाजी आहे ना, म्हणून सुकी भाजी आहे. घरी जरा पातळच करावी लागते. आणि वरण भाताबरोबर करते मी. वरण भाताबरोबर अशीच भाजी लागते आपल्याला ही तोंडी लावायला, म्हणून सुकी करते, नाहीतर पातळ भाजी लागते आमच्याकडे. आणि आता टाकल्या ह्या वांग्याच्या फोडी. आणि वांगे खूप छान होते, बारीक होते, छोटे छोटे होते आणि छानच होते. आज तर नाही, मी कालच घेतले आहेत हे वांगे. आज मिळत नाही लगेचच सकाळी सकाळी, आणि आपल्याला सकाळीच डबा असतो ना, म्हणून हे असे परतून घेते वांगे पण. आणि ही भाजी जरा झटपट होते, हिला वेळ नाही लागत आणि आपली सगळीच तयारी असते ना, म्हणून नाही लागत वेळ, होते भाजी. आणि सकाळी सकाळी सगळीच धावपळ असते, मुलाबाळांची धावपळ असते, त्यांच्या शाळेची असते, असं आहे. आणि हे नेहमीप्रमाणे गरम पाणी टाकलं मी. गरम पाण्याने भाजीला चव येते, भाजी अशी बेचव होत नाही. कुठलीही वस्तूमध्ये गरम पाणी वापरते, हे तुम्हाला आता कळालंच असेल एवढ्या उलाप पाहिल्यापासूनच. आणि अजून पाणी थोडं टाकावंच लागेल मला. एवढ्या पाण्यात फोडी शिजणार नाहीत, मसाला पण शिजणार नाही, नाहीतर एवढ्या पाण्यात झालं असतं, पण नाही होणार. थोडंफार अजून मला टाकावं लागेल. आणि मी आता हे थोडं नंतर भाजीला पाणी टाकते. हे बघा, असं टाकून घेते. आणि जरा आपली पातळ भाजी असली ना, मग मसाला आपण तेव्हा शिजून घेतो ना, आधी शिजून घेतो आणि मग नंतर भाजी टाकतो. इथे असं नाही, आपल्याला सुकी करायची आहे, म्हणून मसाला पण शिजला पाहिजे आणि फोडी पण शिजल्या पाहिजे असं. आणि आता वाफ काढून घेतली. हे बघा, वाफ काढून घेतली आणि अजून नाही झाली भाजी. अजून आपल्याला एकदा 2-5 मिनटं शिजूनच घ्यावं लागेल. आणि अजून मी एकदा परतून आणि तिला झाकून देते आणि अजून 2 मिनटं शिजवून घेते. हे बघा, आणि मंद गॅसवर सगळं काही जे केलं ना, ते आपण मंद गॅसवर केलं. आणि आता बघा, भाजीला तेल सुटलं. अशा प्रकारे आपण आज वांग्याची भाजी बनवली. आणि ही सुकी डब्यासाठी अतिशय छान असते ही भाजी. चला तर मग, तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.